रत्नागिरी जिल्ह्यात यावर्षी हवामानातील बदलांमुळे आंब्याचे उत्पादन 80% घटलंय। या पार्श्वभूमीवर पालकमंत्री उदय सामंत यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महत्त्वाची बैठक घेतली। बागायतदारांना जास्तीत जास्त नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी मंत्रालयात विशेष बैठक आयोजित करण्यात येईल असं आश्वासन त्यांनी दिलंय। तालुकानिहाय सविस्तर अहवाल शासनाला सादर करण्याचे निर्देश त्यांनी कृषी विभागाला दिले आहेत। यावेळी सामंत यांनी बँकांना कडक इशारा दिलाय। सिबिल स्कोअरच्या नावाखाली शेतकऱ्यांना कर्ज नाकारल्यास फौजदारी कारवाई केली जाईल असं ते म्हणाले। रत्नागिरी हापूसची गुणवत्ता आणि ब्रँड टिकवण्यासाठी केंद्र सरकारकडे देखील पाठपुरावा करणार असल्याचं त्यांनी सांगितलं। जिल्ह्यात प्रत्येक ग्रामपंचायतीत स्वयंचलित हवामान केंद्र उभारणारा रत्नागिरी जिल्हा हा पहिला जिल्हा ठरेल। विद्यापीठाने कीड नियंत्रणासाठी नवीन संशोधन करावे अशा सूचना देखील त्यांनी दिल्या। या बैठकीला जिल्हाधिकारी आणि कृषी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। यामुळे नुकसानग्रस्त बागायतदारांना आता मोठा दिलासा मिळण्याची आशा निर्माण झाली आहे। शक्यता म्हणण्यापेक्षा आत्ताच आंबा व्यापाऱ्यांची माझी बैठक झाली, उद्योजकांची बैठक झाली। ते आंबा नाही म्हणून सध्या वैतागलेले आहेत। तर निर्यातीचा प्रश्न नंतरचा आहे। आधी मागच्या वर्षीपेक्षा 80% उत्पादन कमी झालं आहे। त्याच्यासाठी सरकारकडे आम्हाला दाद मागायची आणि त्याच्यासाठी बैठक झाली। जर आंबा उत्पादन चांगल्या पद्धतीनं आलं तर ते निर्यात होणार आहे। त्याच्यामुळं निर्यातीच्या पेक्षा सध्या आंबा बागायतदारांवर जो प्रसंग उद्भवलेला आहे त्याच्या पाठीशी शासन ठामपणाने उभं राहील यासाठी मी बैठकीचं आयोजन केलं। राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आंबा बागायतदारांच्या समस्या जाणून घेण्यासाठी एका विशेष बैठकीचे आयोजन केले होते। यावेळी त्यांनी बागायतदारांच्या पाठीशी सरकार खंबीरपणे उभे असल्याचे आश्वासन दिले। यंदाच्या हंगामात हवामान बदलाचा मोठा फटका बसला असून गेल्या वर्षाच्या तुलनेत आंब्याचे उत्पादन तब्बल 80% घटले आहे। यामुळे आंबा बागायतदार आर्थिक संकटात सापडले असून त्यांच्यामध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झालंय। सध्या तरी निर्यातीपेक्षा उत्पादन वाढणे हे सरकारपुढील महत्त्वपूर्ण आव्हान आहे। जेव्हा उत्पादन समाधानकारक होईल तेव्हाच निर्यातीचे प्रश्न मार्गी लागतील असं सामंत म्हणाले। या बैठकीत शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांवर सविस्तर चर्चा करण्यात आली असून सरकारकडून योग्य ती मदत दिली जाईल असं त्यांनी सांगितलं। या आश्वासनामुळे अडचणीत सापडलेल्या कोकणातील आंबा उत्पादकांना नक्कीच मोठा दिलासा मिळाला आहे। सरकार या परिस्थितीवर गांभीर्याने लक्ष ठेवून आहे। या बैठकीमुळे कोकणच्या अर्थव्यवस्थेचा कणा असलेल्या आंबा क्षेत्राला उभारी मिळण्याची आशा निर्माण झाली आहे।